कोमल, ए कोमल, काय बाहेर ये. काय एवढे ओरडताय? काय झालं? काय झालं? अरे तुला लाज कशी वाटत नाही? आता अण्णा ते मला भेटले होते, ते रुसून घरून गेलेत ना. काय बोलली तू त्यांना? कशाला भांडत असते तू त्यांना? सतत कुरकुर काबून करीत असते. काय प्रॉब्लेम काय नेमके तुझा? मी तुम्हाला एकच सांगते, मी आहे ना माझ्या आई वडिलांचं सुद्धा कधी ऐकून घेतलं नाही, मग यांचं काय ऐकून घेऊ? अरे आईने फक्त तुला काय सांगितलं तेवढं राहिलेलं धुणं धुवून घे. तुला धुणं धुवायला काय प्रॉब्लेम? तुला काम करायला जमलं, सतत त्यांनी मोबाईलच खेळत बसत असते. तुला लाज वाटली पाहिजे ना. आपण लग्न होऊन कोणाच्या तरी घरी आलेलो आहे, थोडंफार हातभार लावायला पाहिजे. माझ्या आईने किती दिवस करायचं? नाही नाही नाही, मी काहीच करत नाही. तुम्ही असतं का घरी बघायला मी काही करते का नाही करते? त्यांनी सांगितलं ही काही करत नाही की लगेच विश्वास ठेवायचा. मला माहितीये कोण किती काय करतं आणि काय करतं. माझी आई स्वयंपाक करते, उठली का सगळ्यात आधी जाणार ढोराचं सगळं झाडून झोडून तीच घेते. तू उठते 9 वाजता, मी गेल्यावर कामावर, आणि मग तुझं निवांत आवरत, मग तू सगळं आवरणार आणि मग निवांत जेवणार आणि मग दुपारी शेतात जाणार. असं कसं चालून? त्यांना काय हातभार लावायचा का नाही? लग्न कशासाठी केलंय त्यांनी माझं? मला एक सांगा, तुम्ही असतं का घरी बघायला? अहो तुम्ही गेल्यानंतर मी उठल्यानंतर सगळं मीच करते, धुणं भांडी वगैरे सगळं. आता तुला असं म्हणायचं माझे आई वडील माझ्यासोबत खोटं बोलतात? बोलत असतील. हे बघ, माझ्या आई वडिलांवरती संशय घ्यायचा नाही. तुला आता सांगतो, माझं आई वडिलांवरती खूप प्रेम आहे. तुला आताच सांगतो मी. मग माझ्यावर नाहीये का? मी असं थोडंच म्हणलंय तुला का माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून. मग मी कुठं म्हणलं तुम्ही म्हणलेत? हे बघ, तो आहे ना या असं चाबऱ्याने बोलते ना, म्हणून आपले भांडण होते घरात. आणि आजपर्यंत आमच्या घरात तू नव्हती ना, तोवर भांडणं झाली नाही. जशी तू आली तसे या घरात भांडणं व्हायला लागलेत. आणि एक लक्षात ठेव, आपलं नवीन लग्न झालेलं आहे. 4 लोक रोडने जाताना आपल्या घराकडे पाहतात. लोक ना नाव ठेवा लागलेत, म्हणतात काय लग्न करून आणलंय पोराचं, काय सुनबाई आणली, वा वा चांगले पान फेडीते तुमच्या कष्टाचे. माझ्या आई वडिलांनी भरपूर कष्ट करून एवढी शेतीवाडी घेतलेली विकत, ती आपल्यासाठी झालेली आहे. आणि हळूहळू ते पुढे चालून ते आपल्या घर बांधायला सुद्धा हातभार लावणार आहे. मग त्यांचं कर्तव्यच आहे ते, हातभार लावलाच पाहिजे ना त्यांनी. पण तू अशी जर सतत भांडत राहिली ना, ते जाते वेगळे कुठं तर राहते ना, आणि आपल्याला बसावं लागेल या कोपीत संसार करीत. समजलं ना? मला काही जमायचं नाही याच्यात राहिला पत्र्याच्या घरात, कळलं ना? एक लक्षात ठेव, तुला एकच सांगतो, तुला जर भांडण करायचेच असतील तर सरळ तू तुझ्या आई बापाच्या घरी गेलीस तरी चालन. आणि मी अण्णा लगेच जाऊन सांगतो, हिला नेऊन घाला हिच्या बापाच्या घरी. नको नको, त्यांना कशाला कष्ट देताय? एक काम करते ना, मीच निघून जाते. हा जा, कळते तुझ्या बापाला तुझे नखरे. चाललेच आहे, पण एक सांगून ठेवते, परत आहे ना आमच्या दारात येऊ नका आणि म्हणू नका मला चल म्हणून. आम्ही आणि आमचे आई बाप लय स्वाभिमानीत, कोणी तुमच्या दारात यायला मोकळं नाही. निघा, वाट मोकळीची आपली. काय उपयोग अशा बायकोचा, जे आई वडिलांना आधार देत नसन, आई बापांचा आदर करीत नसन, आणि गेली तर गेली. माझे आई वडीलच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आता कुठे गेलेत काय माहिती अण्णा ते. अरे एकटी झाली आणि जावई बापू बरोबर नाही, कोणीच बरोबर नाही, एकटी झाली तू. कशाला येतील ते जावई बापू? त्यांनीच हाकललंय मला. मला म्हणले तुला नसेल नीट राहता येत तर निघून जा. मग मी तरी कशाला राहू त्या घरात? त्याने तुला हाकलून दिलं? हो. अत्यंत चुकीचं काम केलं बघ त्याने. नेमकं झालं काय मला ते सांग बरं व्यवस्थित. त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे मी नुसती भांडण करत असते. पण का करत असते तुम्ही सांगा? मी सगळी कामं करते घरातली, आता नाही जमत मला लगेच. माहित होतं, त्यांना सांगितलं होतं आपण लग्नाच्या वेळेस की मला नाही सगळं जमत. हा ठीक आहे ना. हळूहळू प्रयत्न करते ना मी. हा शिकार, मग त्यांना सांगायचं समजावून की मी शिकते बा. हा शेतीत वगैरे जाते का तू त्यांच्या बरोबर? मला जमणार आहे का पप्पा शेतीतलं? आता तुम्हीच सांगा. मला घरातलीच कामं नीट करता येत नाहीत, पण मी प्रयत्न करते ना शिकायचा. पण त्यांचं तसं म्हणणं नाहीये, तुला जमलंच पाहिजे, तुला आलंच पाहिजे आणि तू केलंच पाहिजे. बर ठीक आहे. ते मारहाण वगैरे केली का तुला त्यांनी? मारहाण नाही केली, पण मग? त्यांचं म्हणणं आहे सकाळी लवकर उठायचं. आता मला नाही जाग येत 9 शिवाय, मग मी काय करू? तू 9 वाजता उठते का? हो. बाळा थोडं लवकर उठायचा प्रयत्न करायचा ना. झालं म्हणजे आता तुम्ही पण मलाच सांगा. नाही ठीक आहे, तुला त्रास दिलाय हे मला हे सहन झालेलं नाहीये. त्यांनी तुला समजून घ्यायला पाहिजे हे मलाही कळतंय. पण थोडस आपलं बी चुकत असेल तर थोडं आहे का नाही? आणि सासरा काही बोलतो का तुला?
सासरा नाही ती सासू किती फटकळ तोंडाची आहे माहिती ना तुम्हाला. नाही. सारखी स्वतः बोलत राहणार आणि आहे ना ह्यांच्या पुढे असं दाखवणार जसं काही ती खूप शांत आहे, ती खूप सोजवळ आहे, मला काहीच बोलत नाही. आणि मग हे नंतर काय करतात, ते गेल्यानंतर मलाच बोलत राहतात. नाही लग्नाच्या वेळेस मला तो अनुभव आलाच होता बरं का. ती बाई जरा फटकळच आहे बोलायला. नाही पण असं साळसूदपणाचा आव आणते ती. हे गेले ना घराच्या बाहेर की मग नंतर मला त्रास देते आणि हे आल्यानंतर त्यांना उलट माझ्याबद्दल सांगते की ही घरात काहीच काम करत नाही, हिला काहीच जमत नाही. मला एक सांग, तुझ्या नवऱ्याला व्यवस्थित सांगितलं का हे असं असं होतंय? तुम्ही तुमच्या आईला समजावून सांगा. नवरा एवढा शहाणा आहे का माझा? तो त्याच्या आई वडिलांच्याच बाजूनी आहे, तुम्हाला बोलूच देत नाही काही. समजावणार कधी मी त्याला? बरं जाऊ दे, सासरा तर काही बोलत नाही, त्याला तर समजावून सांगायचं. त्याच्याजवळ तू तक्रार करायची. पप्पा मला सांगा, सासऱ्यांचं काही चालतं का त्या सासू पुढे माझ्या? ती माहितीये ना कशी बाई आहे. नाही आगाऊ बाई आहेच ती बर का. तू असं कर, आता मला असं वाटत होतं तू असं कर, ते मध्यस्थीला आपल्याला कोण होता तो रामभाऊ आणि त्याच्याबरोबर तो श्यामभाऊ, बरोबर आहे की नाही? हो. त्या दोघांनाही आपण बोलून घेऊ किंवा आपण दोघं लगेच त्याच्या घरी जाऊ. आता तू चालेल. घरी थांबते का त्यांच्याकडे येते लगेच? येते मी तुमच्या बरोबर. लगेच त्यांच्याकडे तक्रार मांडू आणि त्यांना सांगू की हा जो प्रश्न आहे तो पटकन तुम्ही मिटवा, नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही. मी जर पोलीस केस केली किंवा 498 कलम लावला तर तुमच्या सगळ्या घराला आत टाकलं जाईल, अशी भाषा त्याला वापरावी लागेल. आता तू असंच चल, करावं लागणार आहे. चल 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 तू चल. चल. बाई, कामाला तर कोणत्या मनच लागत नाही बाई. सोनाने नुसती घरात किटकिट किटकिट घातली. तुला तर म्हणलं होतं एवढी शिकली सवरली नको आणू म्हणून. तुला लय हाऊस भावाकडची. अहो पण मला वाटलं एखादं शिकलेलं घरात असलं तर चांगलं असतं. आता मी अडाणी, आपल्याला काही म्हणून कळत नाही, तर म्हणलं शिकलेली सून तरी करावा. तर ती असं नुसती घरात किटकिट घालती. मग मी म्हणलं चांगलं पोरा सांग रे नांदन, हा लेकरू बाळ तर आपल्याला बी चांगलं थोडं घर सुखानं राहिलं असतं ना. त्याला आता काय करावं, सारी अहो. किटकिट करत राहते सारी. मला वाटतं शिकलेलीला काही येत नसन म्हणून सकाळी घरातला स्वयंपाक करते, धुणं मी कवा धुणे ते नुसते भांडे तिला घासायचे असतात, तरी नवऱ्याला सांगते मीच सगळं करते. हा, आणि कसं काय करावं बरं आपण आता यांना? अगं, मागच्या सणाला मी कपडे नाही घेतले, त्याची पोरग म्हणलं तिला मोबाईल लागतो. त्याला म्हणलं काय नाही जाऊ दे, धान्य कमी राहिलं कपडे नसले पण तिला मोबाईल घेऊ, तिचा हट्ट पूर्ण कर, जाऊ दे लोकांचं लेकरू आहे. आता ती काय ना आपलं लेकरू काय म्हणलं. आपल्याला पोरगी नाही असं वाटतं जाऊ द्या बाबा, तिला जीव लावला तर आपल्याला म्हातारपणी ती जीव लावील. खरंय, पण असं नाहीच हो, समजूनच घेत नाही ते पोरगी. आता काय करावं बरं? आता पोराला तरी कोणत्या तोंडाने आपण काय म्हणावं? ते समजून घेतो बरं का कधी पण हे आता हे ऐकतच नाही, आपण तरी काय करावं. त्याच्यामुळे म्हटलं होतं जास्त शिकलेली नकोच, पण तुला लय हाऊस. नाही माझी सुनबाई चांगली पाहिजे, हुशार पाहिजे, 4 चौघात सांगायला. अहो कसं मी म्हणलं शिकले सुधारलेले असले, एखाद्या कुठे जागा निघाली तर लागन नोकरीला. खरंय हा, ती काय शेताचे काम करते होय? खरंय. आता मी गेली जिंदगी शेतात काम करता करता, आजकालचे लेकर नाही करीत. अहो जमान्यात पाहायला आले तेव्हा काय म्हणले, हो तुम्हाला शेती किती, तर काय राबणार आहे आपल्या शेतामध्ये. अहो आजकाल सगळीकडे त्याची चर्चा, पोरगाचं घर पहा, शेती पहा, नोकरी पहा, नका का यांची पोरगी शेतात पाऊल ठेवीत नाही. मग यांना शेती कशाला लागते? ते आपलं वाटलं 2चे 4 हात होते, आपल्याला हातभर होईन, घरात राहील तरी चालत, आपण शेतात काम करू, जाणार सांभाळीन, राहील बा घरामध्ये. पण तिला काय आहे का, तिला आता काही त्याच्यावर गेली निघून तन करीत. अहो त्या शेजारीची सून किती चांगली राहते, किती काम करावं लागत आहे तिला वावरात, तरी सारं घरची करते. हो गरीबा घरची पोरगी आहे, तिला जाणे गरीबाची. हा, आणि मी म्हणलं चुलत भावाची केली तर आपल्याला जीव लावील. कशाचं आलं हे पोरीचे नखरे पाताच ना की नऊ आले. बरं आपलं पोरग किती चांगलंय, व्यसन नाही काही नाही त्याला. आणि ते शेजारचं पोरग रोज हानमार करते, दारू पिऊन येते, तरी पोरगी राहते. मग तिला काय जाणे, मग काय करणार आपल्या नशिबाला असं सासूमाराची आलं. बडबड करते ना, आपण सगळ्यांनी हिला जीव लावून पार डोक्यावर घेतली. खरंय वावरात कामाला चल म्हणते तर येत नाही, म्हणते मला वावरातलं तुम्हीच करा. नका करणार, पोरा संग तर चांगलं राहील नका ना, करणं काय म्हणजे अडचण तुमचं हे असं आहे, तुमच्या संग बोलायला गेलं का मग मला भांडणं करू वाटत येत. नाही. ऐका बाय, आता कसं आहे, नवीन लेकर आहे, नवीन पोर आहे, नवीन पिढी आहे. तुम्हाला आपण कळतं का समजून दर्शक? घ्यायचं. जरा सुनासारखं वागून द्यायचं ना मला. खरंय सर. हा बाय, भांडं लागलं ना तर वाद कुठं जातो, तो थेट गावात जातो. अहो पण सासू म्हणून तर तिला भांडणं तर करावंच लागते ना, नाही तर ती बसन मग सगळ्याच्या डोक्यावर. उलचक बोलायला गेलं का नको बोलू तिला, नको काही म्हणू तिला, असं असतं का कुठं? दाबदाडा पाहिजेच ना कुठं तरी. आपल्या तरी कुठे पोरगी आहे ती, काय आपली लेकर काय वेगळं आहे का तुम्ही सांग किती बरं? तिला जीव लावा, ती सून तर सूनच राहणार, पोरगी नसती होत.
काय करावं बाबा. तुम्हाला आणि त्या पोराला तर सांगू माहित नाकी 9 आले पण ऐकायचं कोणाचंच नाव नाही आणि परत मलाच म्हणायला लागले तोंडाळबाई आहे. पाहुण्यावर हसू होते, बाकी दुसरं काय नाही माझं म्हणणं. अहो या आनंद 4 राहिला लोकांचा ना. विचार करून कुठं कोणाचं भलं झालंय, वाटोळच आहे सगळ्यांचा. आपण लोकांचा विचार करतो ना आपल्या घरात घेतो तिला सभा देऊन, पण ती तशी आहे का त्या गुणाची? बघू आता काय होतंय ते, जाऊ दे. आणि गेले ते गेले, काय फरक नाही पडायचा. यार का रे? काय नाही अण्णा, हा दिली मायाराला पाठवून. आणि काय झालं? काय झालं हा. आता तुम्ही मला सांगितलं तुमच्यासोबत तिने भांडणं केलेत, गेलो 2 शब्द बोलायला समजून सांगायला लागलो, मलाच उरकायला लागली ती. अरे तिने हेच तर इथं बी केलं. तिच्या संग मी तिला चांगलं सांगत होते, बाई तू घरचं कर, मी वावरत जाते. तिला घरचं होत नाही, वावरत करू लागत नाही. हा बघ, थोडी आपण बी समजदाराची भूमिका घ्यायला पाहिजे. ते ताणलं ना तुटत असते बघ. हा ते लेख जरी असते ना, दुसरे कोणाचे तर लेख आहे की नाही सांग अहो बरं. पण अण्णा तिला समजायला पाहिजे ना, माझ्या आई वडिलांनी किती दिवस काम करायचा, बरं ती थोडा तरी हातभार तुम्हाला लावला तर सगळ्यांनी होतंय ना काम, सारखं होतंय का नाही. पण तिला तेच समजून सांगत होतो, पण ती माझं बी ऐकून घेत. बरं अशी कशाला बायको पाहिजे मला, जे माझंच ऐकत नाही, माझ्या 2 पावलं पुढे शब्द माझ्या टाकी ती बरं, कशाला, काय गरज आहे तू सांग बरं. मारलं बिरलं काय तिला? मी कशाला मारू, नाही म्हणेच तर बोलान गेली ती. मी ते सरळ तिला सांगितलं, तुला जर आमच्या घरात आजपर्यंत कधीच भांडणं झाले नाही, तू आल्यापासून भांडणं होते, जर तुला खरंच भांडणं करायचे नसतील तर थांब, आणि करायचे असतील तर तू तुझ्या बापाच्या घरी गेलीस तरी चाल. आणि काय अण्णा काळजी करू नका, गेली ना जाऊ द्या, दुसरी एखादी गोरगरिबाची बायको करीन मी, पण हे असले शिकलेली हुकलेली काही उपयोग नाही असल्याचा. डोक्यात राग घेऊ नको लई. आपण काय करू बघू, 2-4 दिवस वाट पाहू, काय होतंय ते बघून मग निर्णय घेऊ. लगेच आता रागामध्ये निर्णय घेऊ नका तुम्ही, माझा ऐका. आणि तू तुम्हाला एकच सांगतो, हा ज्या बायकोला आई वडिलांचा आदर जर नसेल ना, ती बायको काही कामाची नाही, आणि मला असली बायको नकोय. अरे पण जाऊ दे, तिची उडच बुद्धी आहे, तू घेत जाय बाबा समजून. आम्हाला करून दे तिने. अहो नवीन लग्न झालंय, आताच अशी करायला लागली आहे, तर ती पुढं किती त्रास देईन बरं. तुम्ही अजून जर उतरत्या वयाला आहे, तुम्ही जर अजून म्हातारे झाले तर ती कशी करेन, अरे पण माझं लोकांचं- कसं होईन, मी कसं आयुष्य काढायला लावायचं. लोकांचा तमाशा होतो भाऊ, लोकांचं हसू होतं. बरं ऐक. मी एक बोललो ठीक आहे, पण तू बी म्हणल्यावर ती तरी कोणाकडे पाहिजे मग ना, सासू सासरे नवऱ्यानेच भांडल्यावर. बरं मी काय म्हणतो, झालं येईल विसरून जाय, 4-5 दिवस बघू काय होतंय ते. हा बघ, आपण जरा घरी जाऊ, शांत डोक्याने विचार करू, आणि काय होतंय ना ते बघू. हा चल बरं, तो लय डोक्यात राग नको घेऊ, चल. मग श्याम भाऊ, एकदा चांगलं करून टाकलं ते. आता नाही का मागं सुई पण केलं, 1-1.5 वर्ष झाले लग्न, एकदम मस्त आनंदात चाललंय भाऊ त्यांचं. आयला बरं झालं गाड्या, 2 4 हात झाले त्या पोराचे, हा. आणि दोघं चांगले आहेत, चांगले सुखाने नांद देत. आता एक नवीन स्थळ आलंय ते शिंदेचं नाही का, ते एक जमून टाकू आपण, तेवढाच आशीर्वाद भेटेल आपल्याला, बाकी काय. अरे पण या पोरीचं बरं चाललंय का? आता ती पोरगी आली जर शहरातली, जरा शिकलेली. आता त्यांना शेती लागत होती, शेतकरी नवरा करून दिला, पोरग शिकलेलं आहे, चांगलं आहे, सासरे चांगले आहेत, काय अडचण नाही, काय सध्या मस्त चाललंय त्यांचं. मागच्या हप्त्यात भेटले होते ना मला ती. हा का? हा काय म्हणले, बरं आहे का? एकदम बरं चाललंय म्हणे, सून एकदम आम्हाला चांगली भेटली. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. शेतात बितात काम करीत असेल ती. आता दमादमाने लेकरू, नवीन लेकरू आहे, करीन काम. लागन तिला बी सवय लागन, हा, सवय शिकलेली लागता- पोरगी आहे जरा. शेवटी स्वतः संसारी करावंच लागतं ना, हा ते असं थोडी. नाहीतरी ते भांड्याला भांड लागत, थोडं सबदून घ्यावं लागत. चलतच असतं ते. हा. बरं चाललंय मग आता. आता हे नवीन ते एक जमाजमी करून टाकू आपण. हा करून टाकू. हा ते आले का त्यांना सांगून टाकू, आपण फोटो बिटो दाखवून देऊ, ते फोटो दाखवला का ते करून टाकू मग. हा. जमून टाकू ते बी. आलते एकदा दोन आलते माझ्याकडे ते. हा नमस्कार राम भाऊ. अरे हे काय अरे, नमस्कार. काय फोटो दाखवायचे काम चालले तुमचे? हा? काय झालं काय अरे लोकांना गंडायचे काम जरा बंद करा जरा तुम्ही. मंडायचे? गंडायची आणि मग म्हणजे काय केलं आम्ही ते? नाही काय झालं म्हणजे, हा तुम्ही आम्हाला ते स्थळ दाखिलं, तुमच्या सांगण्यावर आपण काय असेल नसेल पाहुण्याची काय मान मारातप सगळं ठेवून सोयरी केली, पोरगी दिली. पूर्ण किती त्रास आहे तिथं माहितीये का तुम्हाला? हा अहो रामभाऊ, श्यामभाऊ, अरे काय ऐकून का बोला ना, इकडे तिकडे पाहून काय ऐकून कसं जमणार? अहो तुम्ही बोला ना. हा ही पोरगी आज एकटी आली तिथून, काय झालं बाई? काय झालं म्हणजे? हा? हा तुम्ही त्याला सांगितलं सारखा का? तारास आहे तिथं. ऐका ना, मी काय म्हणतो, एकदा आहे ना त्या पोरीला विचारा, त्या पोराला विचारा, आणि एकदा त्यांचं काय आहे ते पाहू ना. तुम्ही एवढं गरम नका होऊ ना, अरे नका ना. पोरीला विचारलं ना मी, पोरीने सगळं सांगितलं. सासू सारखं घालून पाडून बोलते तिला, सारखा अपमान करायचा. अरे दुसऱ्याच लेकरू आहे, आपल्या घरी आले, आपलं समजून सांभाळावं लागेल ना ते. अहो आम्ही त्या सोयऱ्याला, तुमच्या सोयऱ्याला चांगलं ओळखतो, त्या बाई तशा नाहीये. ए श्याम भाऊ,
तुम्ही म्हणताय तसं तसं नाही काय नाही, तोंड सारखं बाडबाड बाडबाड चालू असते. पुरीला विचारा काय बाई सांग यांना. हो, तुम्हाला असं फक्त वाटतं, त्या कोणासमोर नाही. सगळे गेले की मग मला बोलत असतात त्या. म्हणजे घरी कोणी नसल्यावर हिला टार्चर केलं जातंय तिथं. हा, आणि तुम्ही सांगता काही नाही काय नाही. हा, अरे पण ते पोरग त्याचे आई बाप दोन्हीलाही शांत आहे. तो ते बाई आहे थोडीस बडबड करणारी, पण आता घरात कोणला तरी ते आता कमांड करावंच लागेल ना, कोणाला तरी बोलावंच लागेल ना. अहो काका, तुम्हाला असं वाटतं त्यांचा पोरगा तसा नाही. तोच मला म्हणला तुला नसेल राहायचं तर नको राहू, निघून जा. ऐका राम भाऊ, ऐका तुम्ही. रागाच्या भारात बोलतेत नवरा बायको, थकत असते, अशा गोष्टी बोलावं लागतात. बोलावं लागतं म्हणजे का तुला खेळ मिळेल का? पोरीन लगेच यायचं का? लगेच यायचं का? तिने घरात राहायचं कसं? थांबायचं. राहायचं कसं घरात? बरं ऐका, निघ म्हणल्यावर तरी लापटपणी ते घरात राहायचं. तुम्ही एवढे गरम होऊ नका. आपण काय त्यांच्याकडे बोलता तुम्ही आपलं? ऐका. आपण त्यांच्याकडे जाऊ. काय आहे तसं नाही बाई, तुला नांदायचंय. तू सून म्हणून गेली. काही गोष्टी आता तुझ्या खऱ्या असतील, त्यांच्या खऱ्या असतील, त्या कोणाच्या खऱ्या कोणाच्या खोट्या, कोण लावून बोलतय, कोण वाढून चढून बोलतय, आपण ते एकदा बसून एकदा पाहू ना, मिटू ना. नेमकं काय कारण आहे, काय प्रकरण आहे ते आम्हाला बी कळायला पाहिजे ना. आपण फक्त तुझा दोष आहे असं नाही म्हणत, त्यांचा दोष आहे असं बी नाही म्हणणार आपण. आपल्याला दोघांना तिथं बसून एकदा ते सगळं समजून घ्यावं लागेल. काही किरकोळ गोष्टीमुळे जर वाद होत असले तर ते मिटतील. बघ आता तुम्ही तुमच्या सांगण्याने जर मिटत असलं तर बघा भाऊ, काय हरकत नाही. आपण मग प्रयत्न करून पाहू ना. एवढी टोकाची भूमिका घेऊ नका तुम्ही. आपण एकदा मिटून पाहू ना, एकदा शांत काय व्हा. प्रकरण आहे ते एकदा समजून घेऊ आपण. आता तर 2 वर्ष झाले लग्नाला, तुम्ही एवढे लांबचा विचार करू हो, नका. कुठं राहिले 2 महिने झाले, 2 वर्ष कुठे बोलून राहिले तुम्ही? तुम्ही एवढे गरम होऊ नका. 2च महिने झाले लग्नाला. अहो बरोबर आहे, तेच सांगतोय. 2च महिने झाले, मग लगेच एवढा त्रास द्यायचा असतो का? बर 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 आता ऐका 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 आपण काय करू, शांभू यांना आपण तिथं घेऊन जाऊ. हा. हिच्या त्या सासू सासऱ्याला, त्या नवऱ्याला एकदा बोलून पण घेऊ. नवऱ्याची काय अडचण आहे का? अहो अडचण काय, ते फक्त आईने जे सांगितलं तेच ऐकतात. आई बापाचं ऐकायचं, पुरीचे बी 2 शब्द ऐकून घ्यायला पाहिजे का नाही? बरं त्या पोराचं काही काय ते बरं आहे ना. त्याच्यात काय दोष बीस? दारू बिरू पित नाही ना? हा, जाऊ दे. बर चल बस चला बरं. चला आपण जाऊ एकदा तिथं पाहू. ते राम भाऊ, तुम्ही बघा भाऊ ते काय आहे आता. हा घेऊ आपण मिटवून. हो, त्यांना फोन लावा बरं. आणि श्याम भाऊला जरा आवरा बरं का, यांचं ना आपलं तुम्ही काय ते एक जण जावायला फोन लावा पाहिला. पाटील तुम्ही पहिले काय जावा. करा, फोन लावा. अरे बाबा, या होईन सगळं चांगलं. राम राम. सोरी राम राम. राम 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 राम. राम 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 राम. हे पाहुणे आले ते. ती तर जाताना म्हणली होती ना परत येणार नाही दारात, आमच्या दारात येऊ नका. आता कशाला आलेत? ऐका ऐका मी काय म्हणतो, हे पा तुम्ही असं तापून, तुम्ही असे गरम होऊन जर 2-4 शब्द बोलायला लागले, ते पाहुणे आपल्या दारात आलेत. मग आता आपण दारात आले तर आपण त्यांचा मान सन्मान ठेवायचा. एकदा त्या पोरीचं, एकदा तुमचं, एकदा यांचं, नेमकं कोणाचं काय भांडण आहे. आता आम्ही बाहेरचे आहेत, आम्हाला काही माहित नाही. तुम्ही एका घरात राहता, ती पोरगी रुसून गेली, नेमकी काय भानगड आहे, पोरगी एकटी गेली का गेली, कशामुळे गेली, ते आता आम्हाला ते आले ते तावातावाने बोलायला लागले, तुम्ही तावातावाने बोलायला लागले. याच्यामुळं तुमचं जुळणार नाही, हे तुटणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जोडायचं असेल तर बसून बोलावं लागेल आपल्याला. काय असेल ते स्पष्ट बोलून टाका भाऊ. पाहुणे ऐका 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 एकदा त्यांना दोघांना एकदा त्यांचं काय ते एकदा सांगून द्या. तू सांग. नाही नाही, तुम्ही काय ऐका ते स्पष्ट ऐकायचं का? पुरीला नाही काही वळण नाही, तिला आईच काही शिकवाय सावरायला तरी म्हणलं बाप सर आहे, जरा बाहेरचं ज्ञान असन, पुरीला असन थोडंफार वळण, पण तिला उल सगळं वळण नाही. हा हे बघा, आपली पोरगी समजून ती सांभाळायची असते. हा, माझीच पोरगी समजून सांभाळल्या मी तिला. 10 वाजता मी कॉफी करून देत होते. हा, उठते ती 9 वाजता, तोंड धुते 10 वाजता. शेतातलं काम नाही करायचं, घरी स्वयंपाक नाही करायचं, आणि याच्यापेक्षा किती पोरीवाणी सांभाळायचं तिला. तुम्ही एक सांगा तर आम्हाला सांभाळायचं कसं ते? नाही पण आता घरातून निघाली होती तर किंमत थांबवायचं का का तिला? थांबवायची तिला? तिला तेवढी अक्कल नाहीये, लहान म्हणून लग्न करून दिलं काय? अहो ऐका, रस्त्याने ती एकटी आली घरी. अहो एसटी कशी असते काय नाही, माणसं कोणते भेटत आहेत काय नाही, याचा काही विचार करायचा. ऐका सर तुमचं सारं बरोबर आहे. आता हा बघा, आम्ही 2 जण राहणार जातो. हा, हिला सकाळचं स्वयंपाक पाणी गुरंढोरं पाव म्हणून घरात ठेवत असतो आम्ही. आता या दोघांचं काय झालं आम्हाला तिथं माहिती का, सांगा बरं. सरळ सरळ एवढाच विषय आहे, तुम्हाला सांगतो. घरगुती भांडणं आहेत, लय मोठे भांडणं नाहीत, पण तिने मोठे केलेत. सांगतो काहीच नाही. ही माझ्या आई वडिलांचा आदर करीत नाही. दुसरी गोष्ट, ही आई वडिलांना मदत करू लागत नाही, म्हणून मी तिला सांगायला जातो तर ती माझ्या पुढे 2 शब्द बोलत हे आई बापाचं वळण आहे. आणि म्हणून
हे सगळं वाढत. बरं. माझी एवढीच इच्छा आहे तिने आई वडिलांना थोडीफार मदत करावी. लय बाई काम तिनेच ऍक्टिंग करू नये. माझी आई जोपर्यंत करते तोपर्यंत तिने पण करू लागावं एवढीच माझी इच्छा आहे. मग तू तू त्यांना मदत करते का नाही? हे जर तुम्हाला सांगायचं असं तुम्ही घरीच आम्हाला फोन केला असता आणि तिला समजून सांगितलं असतं, पण तुम्हाला ते नाही ना डोकं. तुम्ही मध्यस्थाकडे गेले, तिथं भांडणं लावले, त्यांना इथं घेऊन हे आले. बघ तू ऐक आता, तू मदत करी जा त्यांना, मदत करी जा. आणि एक हात जोडून विनंती, चुका होत झाले ना तर सांभाळून घ्या. आवाज सांभाळून घेतोत ना, पण तिला एवढं काही गरज नाही ना हे करायची. लगेच निघून जायचे. कोणते पोरगे नवरा बायको काय साळी? तुम्ही विचार करा, एकटी दुकटी निघाली, उद्या हिरी पैसे गेली असती तर काय तिला करायचं? तेवढी अक्कल आहे का? बर ऐका आता तुम्हीच भांडत बसू नका, तुम्ही तुमच्यात भांडत वाद नका घालू बसू. नका. आता तुमचा विषय बाजूला राहू द्या. त्या दोघांचं काय आहे एकदा ते पहा. ए बाई, तू सकाळी एकटी निघून गेली, तुला वाटलं नाही का की आपल्याला सासू सासरे भांडणं झाले नवऱ्या कोणाला बरोबर, विचारावं? पण आपल्या घरात जबाबदार कोण आहे? सासू सासरे. तू त्यांना परवानगी घेतली का त्यांची? भांडणं त्यांना बोलून गेली त्यांच्यासोबत का? झाले. मग मी बोलायला सांगायला गेलो तर ही अरे, डायरेक्ट निघून गेली. त्यांना असा विचारायचं विषय झालेला आहे तो. काय झालं ते सांगत जायचं. बरं एक मिनिट ऐका ना. मग ह्या तुमच्या पोरीची बी चूक आहे का नाही? हिने एकटीला जाणं चुकीचं आहे. बरं काय ती मान्य गेली करतो मी, चुकलं आणि तिचं तुम्ही बी. म्हणले तशी ती विहिरीकडे गेली आणि जर काही झालं तर जबाबदार तुम्ही यांनाच धरताना का नाही या दोघांना? नाही, अहो पण बापाकडे जरी गेले तर बापाचं काम होतं आम्हाला फोन करून विचारायचं. तुम्ही सांगितलं का पोरगी तुमच्या घरी पोहोचल्यावर यांना फोन केला का तुम्ही का पोरगी नाही, आली? मग आता मी तुमच्याकडे आलो, माझं आता तसं नसतं. पण आमच्याकडे यायच्या अगोदर हा. विचार करायचा ना तुम्ही बरं, पाहिजे एक जावायला मिनिट. फोन करायचा. बर तुमच्या दोघांचं बी काम आहे. पोरगी जर घरी एकटी सोडता तुम्ही, ती नवीन पोरगी आहे, तिला हा, अजून हा. तिला अजून काही माहिती नाही. तुमच्याकडे तिला पोहोचली समजून पण. सांगणं, तुमच्या बरोबर घेऊन जाणं, तुमच्या बरोबर आणून अंगा सोडणं, असं. यांच्या दोघांचे जर काही वाद होत असले तर त्याच्या मध्यस्थी होऊन तुम्ही एकाने एकाची बाजू घेऊन दोघांचं समेट कसा घडून येतं हे बी पाहिजे काम आहे का नाही अहो ते तुमचं? खरं आहे तुमचं, पण आता त्याला माहिती आहे आई बापा आपले मरमर मरत आहेत. मग 2 शब्द बायकोला बोलला म्हणून झालं काय? नाही पण हे बघा, आता मी काय दोन सांगतो, शब्द ठीक आहे. बोलण्याची पद्धत बी वेगळी असते ऐका ना. ना रामभाऊ, मी काय म्हणतो, काही चुकलं असेल मी माफी मागतो. हे बघ बाई, ते तुझ्यासाठी मी यांचे हात जोडलेले. ताई तुम्ही किती वाजता उठता सांगा बरं? मी पहाटे 5 वाजता उठते. बाई तू किमान 6 ला तरी उठत जा किमान. हे बरोबर. हा? बरोबर आहे का नाही? सासूबाई आपल्या ज्या टायमाला उठत्या त्या टायमाला उठत जा. अर्धा 1 तास उशीर का व्हायना, आणि त्यांना विचारी जा मी काय करू काय नको करू. मला तुला जर काही सुचत नसेल तर कसं करायचं ते विचारी जा. एवढीच अपेक्षा आहे आम्हाला, दुसरं काय? बरोबर. तुमच्या सारखे जर सगळ्याच मुलीचे आई बापा असले ना तर आजच्या ह्या घडीला कोणचीच पोरी आई बापाच्या घरी राहणार नाही. नाही समजावून सांगतो, पण मला राग एकाच गोष्टीचा होता की ती एकटी आहे. आई बापाचं काय जे घाबरून जातं ना माणूस. पण मी काय म्हणतो, तुमच्याकडे येण्यापेक्षा जर ती शेतात आली असती आमच्याकडे बरोबर दवाखान्यात. हा. आहे. नाही अक्कल आली तिला. 22-23 वय तिचं काय नाही आहे का? आम्ही आमच्या लेकी सारखं सांभाळतो तिला. बरं का बाई, बरं, आता काही काय झालं अडचण नाही ना? का? हे बघ, हे माझी वेळ आहे त्यांच्याशी बोलायचा, आणि नाही ऐकलं त्यांनी तर मला फोन करा. आणि तुला कधी मारहाण केली की त्यांनी? नाही केली ना, मग चांगलेच लोक आहे. बरं आता आहे ना, आता ऐक हा. हे बघ, आजपासून तुझे आई बाप म्हणजे हे दोघं, हा. या बापाचा विषय संपला. फक्त माहेरी जाशील तेव्हाच हे बाप, तोपर्यंत तुझे आई बाप हेच. आणि हा नवरा म्हणजे तुझा परमेश्वर. त्यांनी काय सांगितलं ते मान्य करायचं. त्यांनी जर सांगितलं आई बापाची सेवा करतं, ते चुकीचं सांगत नाही. कारण तुझ्या आई बापात जसा तुझा जीव आहे तसा त्याच्या आई बापात त्याचा जीव आहे. ते दिवसभर काबड कष्ट करतात म्हणून तो तुला 2 शब्द बोलला असं, तुला एवढं राग यायचं काही कारण नव्हतं. हा? तुझ्या आई बापाला कोणी बोललं तर तुला राग येणार नाही का? तुम्ही पण मग जर त्याच्या आई बापाला बोलली तू तर त्याला राग नाही येणार का? आत्ताच्या पोरींचं हेच तर झालंय ना. मग आई बापा नको लागत आहे, त्यांनी बोललेलं सोसत नाही, फक्त नवरा एकटा लागतो. ए, बरं, आता जाऊ दे. हा बा. वाहिली आता आहे ना, सारं वाहिली राहायचा विचार नाही, काही नाही. श्यामभाऊ तुम्ही पण थोडस बरं आम्ही सांगतो त्यांना समजून. काही नाही, आम्हाला पटलंय. पण आता पटलं तुम्हाला काय सगळं. गैरसमज अरे, हे होते. बघा, हे बघा, सगळे बस, गैरसमज होते. पुरे सगळे गैरसमज असते. हा? काही वाद ते घालू बरोबरच नका. बोलत असते, आपण बरोबर बोलत असतो. समजून घेणं महत्वाचं. बरं जाऊ द्या आता. आणि आमच्याकडून बी काही जर चुकला असेल तर आम्ही बी माफी मागतो. काय राहिलं? जावय बापू, असं नाही असं नाही. तुम्ही आता फक्त एक काम करा. ते पुढे पुरीच्या आता पण- संसारात पुरीच्या संसारात तुम्ही असा डायरेक्ट येऊन असा यांना प्रश्न विचारणं आणि यांच्याशी वाद घालणं हे कायम टाळायचं. त्याच्यामुळं पुरीचा संसार टिकणार नाही. काय झालं याची शहानिशा करायची. आपल्या पुरीचा काही दोष आहे का, तिचं काही चुकतंय का, याच्या आधी शहानिशा करा आणि मग यांना दोष द्या. तुम्ही डायरेक्ट येऊन जर यांना भांडायला लागले तर यांचा बी अपमान होतो आणि यांना ती पोरगी नांदवायची. हा, त्याच्यामुळे तुमची बाजू थोडीशी आपली आशी ठेवा ना. ते
पोरीला समजून सांगा ना. नाही नाही यावेळी बरं का काही चुकलं असं नाही, हा, नाही नाही अहो, यावेळी ते बरं जर का. पोरीसारखं सांभाळते तर तुम्ही थोडं मोठे मन करा. हा ए पोरी आता आहे ना हे वादविवाद सोडून द्यायचे. आणि चल जा बरं आता चहा बी ठेव जरा तुझ्या सगळ्या पप्पा पाहुण्यांना आले जरा. आणि जर जा तुम्ही पण थांबा हो हो हा 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 चहा कर सगळ्यांना. जा चहा करा बरं. चला ये